brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर तिथं आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं. ते सगळं ॲक्सिडेंट बघितल्यावरच ते माझ्या लक्षात आलं. विमान खाक झालेलं, काहीच तिथं शिल्लक नव्हतं. की फक्त 4 जेट नाही तर सगळेच त्यांचे विमानं त्यांनी ग्राउंड केले पाहिजेत. एक पूर्ण चौकशी व्हावी. CID पण चौकशी करते की जे सत्य आहे हे लवकरात लवकर सगळ्या जनतेच्या समोर यावं. आता 1 महिना होत आला आहे, पण तरी पण असं मन मानायला तयार नाही आहे की असं काहीतरी झालेलं आहे. एवढी भयानक घटना ही झाली आहे. कोणाच्याच कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, अशी वेळ ही आमच्या कुटुंबावर आलेली आहे. मी तेव्हा बारामतीतच होतो आणि एका दुसऱ्या कार्यक्रमासाठी मी निघालेलो. आणि तिथं कार्यक्रमाला जात असताना मला एक फोन आला की असं आम्ही दादांना रिसीव करायला एअरपोर्टवर आलो आहे, विमानतळावर आम्ही पोचलो आहे आणि दादांच्या विमानाचा एक ॲक्सिडेंट झाला आहे असं तिथं मला साधारण 8:55ला मला फोन आला. जे कार्यकर्ते तिथं दादांना रिसीव करायला गेलेले त्यांनीच मला फोन केला. मी इथं बारामतीत असतो, त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल की कोणतरी कुटुंबातलं तिथं लवकर यावं. आणि ही कंपनी किंवा ह्या कंपनीचे प्लेन जे आहेत VRS, त्यांचं रेप्युटेशन नेहमी खराबच होतं. असंच एक विमान 2023मध्ये मुंबईत क्रॅश लँड झालेलं. ते विमान रनवेवर असं जाऊन कोसळलं, तुटलं, पण अजून काही सिरियस तिथं झालं नव्हतं. त्याच्यामुळं मलाही तेव्हा वाटलं की एखाद्या वेळेस क्रॅश लँडिंग झालं असेल किंवा रनवेवर विमान घसरलं असेल, असं काहीतरी होईल. हे माझ्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. आणि मी लगेच तिथं बारामती एअरपोर्टवर पोचलो. मीच तिथं पहिल्यांदा पोचलो. बारामती विमानतळावर गेल्यावर मला काहीच तिथं दिसलं नाही. गाडी मग मी माझी रनवेवर घेतली आणि 11 नंबर रनवे जिथं हे झालं आहे तिथं मी माझी गाडी तिथं घेऊन गेलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर तिथं आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं. आणि मग तिथून ते सगळं ॲक्सिडेंट बघितल्यावरच ते माझ्या लक्षात आलं. विमान खाक झालेलं, काहीच तिथं शिल्लक नव्हतं. फक्त आपण जे विमानाचं टेल म्हणतो ती टेलच तिथं आपल्याला दिसत होती. तिथून मग मी मेडिकल कॉलेजला आलो. काय की एक सखोल चौकशी ही झाली पाहिजे की रोहितदादा असतील किंवा जय असेल, वहिनी, पारदादा, मी, संपूर्ण पवार कुटुंबाची आणि महाराष्ट्रामध्ये सगळे जे दादांवर प्रेम करणारी जनता आहे, कार्यकर्ते आहेत, ही सगळ्यांची इच्छा आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे, पारदर्शकपणे झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ही चौकशी व्हावी, अशी ही सगळ्या जनतेची इच्छा आहे. दादा, याच्यामध्ये सातत्यानं आरोप केला जातोय की हा घातपात आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? काय एकतर चौकशी होऊ दे पहिला. आता आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी ही चौकशी CBIकडे दिलेली आहे. DGCAचा पहिला स्पेशल ऑडिट कालच आलेला आहे. त्या ऑडिटमध्ये जे VRS कंपनीचे लेअर जेट आहेत, 4 लेअर जेट त्यांच्याकडे आहेत, ते त्यांनी ग्राउंडेड केलेत. तुमच्या माध्यमातून माझी एक इच्छा व्यक्त करतो की फक्त 4 जेट नाही तर सगळेच त्यांचे विमानं त्यांनी ग्राउंड केले पाहिजेत. एक पूर्ण चौकशी व्हावी. CID पण चौकशी करते. रोहितदादांनी पण एक प्रायव्हेट एजन्सी तिथं नेमलेली आहे.
दादा रोहितदादा उद्या येत आहेत आणि तक्रार दाखल करण्याची इथं मागणी करणार आहेत किंवा काय कसं बघता याच्याकडे? आणि आज ते तिथं मुंबईला होते, मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं गेलेले. तिथंही त्यांनी FIR दाखल करण्याचा एक प्रयत्न केला. त्यांनी तो FIR बहुतेक तिथं घेतला नाही आणि त्याच्यामुळं उद्या ते सकाळी बारामतीत येत आहेत. बारामती पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं जाणार आहे. मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे आणि BRS कंपनी असेल त्या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं FIR दाखल करणार आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आज मी सांगू शकत नाही की हा अपघात आहे का घातपात आहे का काय आहे, पण आमची किंवा महाराष्ट्राच्या जनतेची एवढीच इच्छा आहे की जे सत्य आहे हे लवकरात लवकर सगळ्या जनतेच्या समोर यावं